यवतमाळ शहरामध्ये जे रोजच्या रोज गरिबांच्या अतिक्रमधारकावर बुलडोजर चढवण्याचं काम करत आहे, यावर एकतर्फे काम केले जाते हे आमचे आरोप आहे। जे मुख्य जागेत आहे जिथे खरे अतिक्रम आहे तिथे नगरपालिकेकडून अतिक्रम काढल्या का नाही जात। जे गरीब आहे, जे खरंच आहे, त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे, तिथेच 100 वेळा नगरपालिका का जाते आणि जे इतर ठिकाणी का नाही जात, का त्यांच्याकडून पैसे घेतले का, हे आमचा आरोप आहे। आणि जे यवतमाळ शहरामध्ये जे मुख्य प्रवाहाचे कामं आहे त्यावर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी का लक्ष देत नाही। यवतमाळ शहरामध्ये एवढं मोठं तारांगण बनवण्यात आलं, दयनीय अवस्थेत आहे, सिग्नल बंद आहे। यवतमाळ शहरामध्ये एक रोड चांगला नाही आहे आणि नगर परिषदेची एक शाळामध्ये सर्व मुला मुलीला चांगलं शिक्षण नाही मिळत आहे, शाळा गळत आहे व अजून अनेक समस्या आहे। रमाई आवाज योजनेचे लाखो रुपये येऊन तयार आहे, परंतु गरिबाला पहिला हप्ता मिळाला नाही। फक्त नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना एकच प्रश्न पडला आहे का यवतमाळ शहरातलं अतिक्रम काढण्याशिवाय दुसराच पर्याय नाही आहे, काऊन का त्यांना उघड्यावर आणणं आहे या गरिबाला। काऊन का त्यांना एवढं असं तर मी त्यांना अनेक वेळा विनंती करून मागितलं आहे, कलेक्टर साहेबांना विनंती केली का ज्या जागेवर ते राहत आहे त्यांना 200 फूट 300 फूट जागा द्या, तुम्ही त्यांना तिथे गाडे बनवून द्या, किती भाडं लागते तेवढं तुम्ही भाडं घ्या, नाही देत असेल तर त्याला जागा द्या, ती त्यांच्या पैशाने बांधणार। वारंवार ते लाखो रुपये या अतिक्रमच्या भरोश्यावर पोलीस स्टेशनला भरल्या जाते। तो पैसा कोणाच्या यांच्या खिशातला जाते का मुख्य अधिकाऱ्याच्या? जो आम्ही गरीब लोक कर भरतो त्यावरच या पैशांनी ते हे एवढा बंदोबस्त लावत आहे। हे त्वरित मुख्य अधिकाऱ्यांनी यवतमाळ शहरातलं अतिक्रम बंद केलं नाही, करत आहे तर सरसकट करा। जे खरे आहे तर त्याच्या घराच्या बिल्डिंगा तोडा, हे माझी मागणी आहे। आणि माझा अतिक्रम गरिबाचं जे अन्याय करत आहे ते आम्ही खपून घेणार नाही आणि त्वरित हे अतिक्रम बंद करून त्यांना जागाची उपलब्ध करून द्या। जय गुरुदेव।